ही एक मागणी आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर मुस्लिम समाजाच्या वतीनं गाईला राष्ट्रीय पशु म्हणून मान्यता देण्यात यावी यासाठी या ठिकाणी हे आंदोलन या ठिकाणी आम्ही करत आहोत। आज आम्ही शिवाजी महाराजांच्या पायापाशी येऊन देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना मागणी करतोय की गाय हे राष्ट्रीय पशु घोषित करावा आपण, जेणेकरून आमच्या बहुसंख्याक हिंदू भावांची भावना, त्यांना गायींना माता मानणारी आहे, गायींना पवित्र मानणारी आहे। आणि त्याच निमित्त आता बकरी ईद, एक 4-8 दिवसावर बकरी ईद आहे, त्या निमित्ताच आम्ही आमचे सगळे मुस्लिम बांधवांना ही विनंती करतो आणि करत आहोत की गाय तुम्ही खरेदी करू नका, गायची कुर्बानी तुम्ही देऊ नका। इतर कुठलाही कुठला जनावर जे कुर्बानीला चालतो त्याची आपण ते ऑप्शन घ्यावी, गायची कुर्बानी करू नका। आमच्या बहुसंख्याक हिंदू भावांची जी भावना आहे त्यांना दुखवू नका, त्यांच्या भावनांची आम्ही सगळे आमच्या समाजाच्या वतीने त्यांची कदर करण्यासाठी ही आज खास करून शिवाजी चौकामध्ये महाराजांच्या पायापाशी थांबून माननीय नरेंद्र मोदी साहेबांना मुस्लिम समाजाच्या वतीने खूप दिवसापासून आमची मागणी होती, पण ह्याला आज कुठेतरी आमच्या धर्मगुरूंनी सुरू केलेली मागणी, त्याला आम्ही आज एक सर्वसामान्य मुसलमान म्हणून त्यांना आम्ही पाठिंबा देतो आणि माननीय नरेंद्र मोदी साहेबांना ही मागणी करतो, तुरंत बकरी ईदच्या आधी आपण गाई या पशुला राष्ट्रीय पशु म्हणून घोषित करावे, हीच विनंती, कळकळीची विनंती त्यांच्यापाशी आम्ही व्यक्त करतोय। आता संपूर्ण देशात किंवा जगात कुर्बानीचे बकरी जवळ आल्यामुळं सगळीकडे कुर्बानीचा माहोल तयार झालेला आहे। आणि अशा वेळी बऱ्याच पक्षाकडून आणि याच्याकडून मागणी होती की गोवंश हत्या नाही झाली पाहिजे। तर आम्ही स्वतः मुस्लिम समाज प्रथम दर्शनी पंतप्रधानांना विनंती करतो की पवित्र गायीला राष्ट्रीय पशु म्हणून घोषित करावं आणि त्वरित असा कायदा पास करावा तुम्ही की गोवंश हत्या करणाऱ्याला कडक शासन झालं पाहिजे, ही आमची मागणी राहील। आणि आम्ही मुसलमान समाजाला विनंती करू की कुणी गोवंश हत्या करू नये, तुम्हाला कुर्बानी द्यायची, तुमच्या पवित्र धर्माचा तो एक हे, तर त्याला इतर पर्याय बरेच आहेत, जसं की मेंढा आहे, बोकड आहे, त्याचा वापर करावा। आणि हिंदू समाजाने जे ते पशुधनाला आपण पवित्र मानतो गाईला, आणि गोवंश हत्या त्यांचे ते हे, तर त्यांना आपण पूर्ण पाठिंबा देऊ। आणि आजपासून आम्ही सर्व समाजाला विनंती करू की कुणी गोवंशाची हत्या करू नये कुर्बानीच्या ह्याच्याने, आणि जो कोणी हे करेल त्याला आमचा विरोध राहील। त्यांना कडक शासन आणि गव्हर्नमेंटने ताबडतोब CR काढावा, वटहुकूम काढून त्याची अंमलबजावणी करावी, ही मुस्लिम समाजातर्फे एक मोठी मागणी। आज भारतामध्ये जे गोवंशच्या नावाखाली जे मॉब लिंचिंग चालू आहे त्याच्यावर कुठंतरी सरकारने बंदी घालावी, कारण का गो मातेला मानणारा आपल्या भारतामध्ये बराच वर्ग आहे। त्यामुळं जमियते उलमा हिंद जे मुस्लिम समाजाचं मोठं संघटन भारतामध्ये आझादीच्या काळापासून आहे, त्यांनी सुद्धा आमच्या मौलानांनी मागणी केलेली आहे की गौला राष्ट्रीय पशु घोषित करावे। सरकार ह्याला का करत नाही, हा आमचा प्रश्न आहे। जर मुस्लिम समाज ही मागणी करत आहे तर माझं म्हणणं असं आहे आणि आमच्या समाजाच्या वतीने अशी मागणी आहे की घेणारा देणारा सगळ्यांवर गुन्हे दाखल व्हावे, जेणेकरून हे कुठंतरी थांबलं पाहिजे। आणि भारतामध्ये गौला मानणारा बराच मोठा वर्ग आहे, त्यामुळं आमची मागणी हीच आहे की गौ मातेला राष्ट्रीय पशु घोषित करावे सरकारने तात्काळ। आणि झाला विषय बकरी ईदचा, तर बकरी ईदला आता मला तर वाटतं बरेच वर्ष झाले जे लोक सांगतात गाई वगैरेचे करत नाही, पण काय असतात जसं बफेलो वगैरेची कुर्बानी असती, परंतु त्याच्यामध्ये बी बफेलो असताना सुद्धा मॉब लिंचिंग मध्ये मुस्लिम समाजाला मारलं जातं, मॉब लिंचिंग केलं जातं, हे कुठंतरी थांबलं पाहिजे। आणि सरकारने ह्याच्यावर तात्काळ काहीतरी डिसिजन घेऊन जो ला राष्ट्रीय पशु घोषित करावी, हीच आमची मुस्लिम समाजाच्या वतीने मागणी आहे।